योग्य. हा भैरव प्रणाम करतो. आशीर्वाद. पण कोण आपण? मी अघोरी भैरव. जय 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 काली. तुमची नामकीर्ती ऐकली आणि ईश्वर येणं झालं आणि मनात एक इच्छा पण धरली. कोणती इच्छा? मला विवाह करायचा आहे. काय? राज्यात एक शोभेल त्याची मुलगी शोधूया आणि तुमचा विवाह संपन्न करूया. नाही नाही, माझ्या मनात एक स्त्री आहे आणि मला तिच्याशीच विवाह करायचा आहे. कोणती? ऐकूया. तुमच्या जवळची, तुमच्या सानिध्यातली तुमचीच कन्या. हा भैरव, तोंड सांभाळून बोल. आल्यावर स्वागत केले म्हणून काही बडबडू नकोस. हा भैरव, आलोय तो परत जाण्यासाठी नव्हे. झालेले आता केलेली पूजा आणि तुझी उत्तर पूजा होऊ नये असेल तर तुझा शेवट नक्की. तुम्ही काही बोलू नका. मी तुमच्या मुलीची हस्तगत करूनच राहणार. समजावले तेवढे पुरे. आता तुझा शेवट नक्की. ये रे असा. हा धर्म की अधर्म. ज्याचे अभिमान झाला तोच लया गेला. ज्याचे अभिमान झाला तोच लया गेला. अंगार झाला लया गेला. अंगार झाला लया गेला.
अशी काही नाही होते. पोटात भुकेने हात बसलाय. पोटात भुकेच्या जागण्यासाठी समोरील व्यक्तीवर हॅलो खातोय. आपला वरचा हस्त माझ्या मस्तकी येतात. लागलेली भूक क्षणात शांत झाली. कोण आहात आपण? मी तुझी मातृपितृ देवता अघोरी भैरव. जय जय जय. काय म्हणाला? गोरी भैरव. पिठाचा जरी नतमस्तक होतोय. आशीर्वाद आहे बाळा. या विश्वात प्रत्येक गोष्टीला नामविधान आहे आणि मी तुला नामविधान करतो. तुझा जन्म झाला तो माझ्या दूषित रक्तापासून, म्हणून आजपासून तुला विमुख म्हणून ओळखले जाईल. काय म्हणाला? आजपासून या न्याला दुर्मुख म्हणून ओळखलं जाईल. आपल्या हातात दिसतंय हे शस्त्र. या शस्त्राचा उपयोग केव्हा, कधी आणि कुठे करा? आज, आजच्या या क्षणी कार्याचा शेवट. तू याच्या मागे लागू नको. तू माया केलेला आहे, तू पकडायला. आजचा कुठे तुझा जन्म झालाय आणि याच्या मागे लागून ना तुझा जन्म कुठे गेलेला आहे म्हणजे काय? तू आम्हाला शिकवू नको. कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नादी नाही लागायचं. माझ्या पित्याने जे सांगितलंय तेच मी करणार आणि तुझा शेवट हा निश्चितच. तुम्ही दोघंही ऐकायला लागणार आहे. तुमच्या दोघांचा शेवट माझ्या हातून दिलेला आहे. कडवा वया उंबया सारखा कडवा वया उंबया सारखा मित्र बनव्या म्हणजे वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मित्र बनवा मध्ये कारव्या सारखा. अन्याय माझा काही नसता. अन्याय माझा अन्याय माझा अन्याय
ही गाथा श्रोते ऐका हो आ आ आ माझ्या काळजाची समाधानी होत शंका निरा